मित्रांनो नमस्कार। पॅन कार्ड धारकांसाठी आजपासून काही महत्त्वाचे नियम लागू करण्यात आले आहेत। आधार पॅन लिंकिंग अनिवार्य असून 31 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत तारीख आहे। लिंकिंग न केल्यास पॅन निष्क्रिय होऊन आर्थिक व्यवहारावर आणि आर्थिक आयकर प्रक्रियेवर गंभीर परिणाम सुद्धा होऊ शकतो। आता पॅन कार्ड आता केवळ ओळखपत्र नाही तर डिजिटल युगात पॅन कार्ड हे ओळखपत्र न राहता देशातील आर्थिक व्यवस्थेचा कणा बनलाय। बँक खातं उघडणं असेल, कर्ज घेणं असेल, मोठे आर्थिक व्यवहार करणं असेल किंवा शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणं असेल किंवा आयकर विवरणपत्र भरणं असेल, या सर्व प्रक्रियेमध्ये पॅन कार्ड हे महत्त्वाचं डॉक्युमेंट बनलं आहे। मात्र आता फक्त पॅन कार्ड असणं पुरेसं नाही तर ते सक्रिय म्हणजेच ऍक्टिव्ह असणं तितकंच महत्त्वाचं आहे। मग आता आधार पॅन कार्डला लिंक करणं का बंधनकारक आहे किंवा आधार पॅन कार्डला लिंक कसं करायचं, यासाठी किती चार्जेस लागतील, याची अपडेट माहिती या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पाहणार आहे। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून घ्या। मग आता पॅन कार्डला लिंक करणं बंधनकारक आहे हे आपण पाहूया। केंद्र सरकारने सर्व पॅन कार्ड धारकांसाठी आधार पॅन लिंकिंग अनिवार्य केलं आहे, कारण या निर्णयामागे कर चुकून रोखणे, बनावट किंवा दुहेरी पॅन कार्डवर नियंत्रण ठेवणे, आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता वाढवणे हा मुख्य उद्देश यासाठी सरकारने ठेवलाय। तर सरकारच्या स्पष्ट निर्देशानुसार नियमांचे पालन न केल्यास संबंधित नागरिकांवर कायदेशीर कार्यवाही सुद्धा होऊ शकते। मग आता अंतिम मुदत वाढवली, पण ही शेवटची संधीपूर्व आधार पॅन लिंकिंगसाठी 30 नोव्हेंबर ही अंतिम तारीख होती। मात्र नागरिकांच्या या मागणीचा विचार करून आणि तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन सरकारने ही मुदत वाढवून 31 डिसेंबर 2025 पर्यंत ठेवली होती। मित्रांनो, नोव्हेंबरच्या अगोदर ज्याही नागरिकांनी पॅन कार्डला आधार लिंक केला असेल त्यांचं पॅन कार्डला आधार लिंक ही फ्रीमध्ये करण्यात आलं होतं, परंतु नागरिकांनी याची वेळेवर दक्षता न घेतल्यामुळं याचे चार्जेस आता वाढवण्यात आले। मग आता ही वाढीव मुदत म्हणजेच नागरिकांसाठी दिलेली एक शेवटची संधी असल्याचं स्पष्ट संकेत देण्यात आला आहे। पॅन कार्डला आधार लिंक न केल्यास आता काय परिणाम होतील? जर पॅन कार्ड आधारशी लिंक केलं नाही तर ते निष्क्रिय म्हणजेच इनॅक्टिव्ह घोषित केलं जाईल। निष्क्रिय पॅन कार्डमुळं बँक खात्यातून मोठ्या रकमेची व्यवहार करता येणार नाहीत। तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कर्ज असेल, क्रेडिट कार्ड असेल किंवा नवीन बँकिंग सेवा मिळवायची असेल तर यामध्ये मोठे अडथळे निर्माण होऊ शकतात। शेअर बाजारामध्ये, म्युच्युअल फंडमध्ये किंवा विमा यामध्ये गुंतवणूक करता येणार नाही। आयकर विवरणपत्र म्हणजेच ITR तुम्हाला दाखल सुद्धा करता येणार नाही। तर करदात्यांसाठी विशेष इशारा म्हणजे पगारदार वर्ग, व्यापारी आणि व्यावसायिकासाठी हा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे। तुम्ही पाहिला असेल की जीएसटी मोठ्या प्रमाणात भरला जातो। जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल, तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय झालं असेल तर तुम्हाला जीएसटी भरता येणार नाही। मग आता या निष्क्रिय पॅन असल्यास आयकर विवरणपत्र भरणं अशक्य होईल, म्हणजेच आयकर परतावा जो तुम्हाला रिफंड मिळतो हा रिफंड मिळणार नाही आणि TDS ची रक्कम सुद्धा परत करता येणार नाही। कर सवलतींचा लाभ घेता येणार नाही। दंडाची तरतूद काय आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहूया। तर इन्कम टॅक्स या कायद्यानुसार निष्क्रिय पॅन कार्ड वापरल्यास 10,000 पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो। त्यामुळं तुमचं पॅन कार्ड ऍक्टिव्ह आहे किंवा इनॅक्टिव्ह आहे, तुम्ही अद्यापही पॅन कार्डला आधार लिंक केलं नसेल तर तात्काळ करून घ्या, जेणेकरून 10,000 रुपयाचा दंड तुमचा वाचेल। मग आता अनभिज्ञतेने निष्क्रिय पॅन वापरणं आर्थिकदृष्ट्या महागात पडू शकतं। जसं की आधार पॅन लिंकिंग प्रक्रिया कशी करावी? मित्रांनो, एकदम सोपी प्रक्रिया आहे। या संदर्भात आपल्या YouTube चॅनलवर व्हिडिओ बनवून ठेवला आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वरती आय बटन सुद्धा दिलेला आहे। तर आता आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईट तुम्हाला जायचं आहे। पॅन कार्ड आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाकायचा आहे। OTP द्वारे पडताळणी करायची आहे। तुमची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पॅन कार्ड सक्रिय राहते। ऑनलाईन प्रक्रिया जमत नसेल तर जवळच्या पॅन सेवा केंद्रात किंवा तुम्ही CC केंद्रावर जाऊन सुद्धा याची मदत घेऊन याची KYC अपडेट करू शकता। आता आधार पॅन लिंकिंग सोबत बँक खात्याची KYC अपडेट करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे। KYC अपूर्ण असल्यास बँकिंग सेवा मर्यादित होऊ शकतात। नियमित अपडेटमुळे फसवणूक सुद्धा टाळता येते। आता तुमची KYC कशी करायची? मित्रांनो, तुम्ही पॅन कार्डला आधार लिंक केल्यास 1 ते 2 दिवस तुमच्या पॅन कार्डला आधार लिंक होण्यासाठी वेळ लागतो। तुमचं पॅन कार्डला आधार लिंक झाल्यानंतरही तुमचं त्या ठिकाणी लिंकिंग दाखवत नाही, त्यामुळे वेबसाईटवर जायचं आहे आणि त्याची KYC तुम्हाला करता येऊ शकते। मग आता शेवटच्या क्षणाची वाट न पाहता सरकारने दिलेली 31 डिसेंबर 2025 ही अंतिम तारीख लक्षात घेऊन तात्काळ कार्यवाही करणं हिताचं ठरू शकतं। शेवटच्या दिवसामध्ये संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी सुद्धा येऊ शकतात, गर्दीमुळे अडथळे सुद्धा येऊ शकतात। आधार पॅन लिंकिंग हा शेवट
केवळ कायदेशीर नियम नसून तो प्रत्येक नागरिकांच्या आर्थिक सुरक्षेसाठी एक थेट संबंधित आहे। पॅन कार्ड सक्रिय ठेवल्यास व्यवहार सुरळीत होतात, तर प्रक्रिया सुद्धा सोपी होते आणि भविष्यातील अडचणी टाळता येतात। त्यामुळे आजच तुमच्या पॅन कार्डची पॅन लिंकिंगची प्रक्रिया ही पूर्ण करून घ्या। 31 डिसेंबर आता तारीख शेवटची येणार आहे, त्यामुळं पॅन कार्डला आधार लिंक केल्यास तुमचा 10,000 रुपयाचा दंड सुद्धा मित्रांनो वाचू शकतो। आता तुम्हाला एकच महत्त्वाची काळजी घ्यायची आहे की तुमच्या पॅन कार्डला आधार लिंक केलेला आहे किंवा नाही हे तुम्हाला चेक करायचे आहे। ज्या नागरिकांनी 2025-2024च्या अगोदर पॅन कार्ड काढलेलं आहे त्याच नागरिकांना पॅन कार्डला आधार लिंक करणं अनिवार्य आहे, कारण की 2024 आणि 25 नंतर पॅन कार्ड बहुतेक नागरिकांनी हे आधार कार्डच्या डाटाबेसवर काढलं आहे, त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारे पॅन कार्डला आधार लिंक करण्याची गरज नाही। आता पॅन कार्डला आधार लिंक करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला सध्या 1,000 रुपये चार्ज लागणार आहेत। 1,000 रुपयामध्ये तुम्हाला पॅन कार्डला आधार लिंक कार्ड आता होऊन मिळणार आहे, परंतु तुम्ही आता 31 डिसेंबरच्या आतमध्ये जर पॅन कार्डला आधार लिंक जोडलं नाही तर तुम्हाला 10,000 रुपयाचा दंड सुद्धा पडू शकतो। मित्रांनो, व्हिडिओमध्ये माहिती आपण जी दिलेली आहे ही आयकर विभाग यांच्याकडून आपण माहिती घेतली। व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली, योग्य वाटली असेल, व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांचा 10,000चा दंड त्या ठिकाणी वाचेल। असेच कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून घ्या।